सो यो व्हॉट्सअप निंग गायस कसा आहात तुम्ही. आणि मी माझ्या कोकणात आले आणि तुम्ही पण माझ्यासोबत इकडे लाईव्ह आहात. आणि तुम्ही आता बघू शकता आम्ही इकडे एका झाडाच्या खाली आहे. आणि तो झाड कोणता आहे गेस करा, पटापट गेस करा. आपण आहे आंब्याच्या झाडाच्या खाली. हां, आपण आंब्याच्या झाडाखाली. ह्या सगळा नजारा मी तुम्हाला दाखवेन. पण बघा असे एकदम असे डोंगर आहेत मस्त आहे ना आपल्या कोकणात. आता तुम्ही बघा, दाखवतो मी तुम्हाला. हे बघा लांब लांबपर्यंत इथे सगळे डोंगर, घर. आपण जाऊ देवलात. ते देवलात जाऊ. देव म्हणजे आताशी देऊळ आता एवढा झालाय नाही, तुटलेला. आता ते तुटलाय, नवीन देऊळ म्हणतात. मग त्याचा पुढच्या वर्षी तिथे हे बनवतील ते लोक, नवीन देऊळ बनवतील. आताशी तो एका छोटासा देऊळ आहे, त्यात देव ठेवलेत. आणि ट्रॉफ्या पण आहे. ट्रॉफ्या तर भरपूर आहेत. चला पण पुढे म्हणजे आता माझ्याकडे कॅमेरा ठेवला तर काय दिसणार नाही. त्याच्या पुढे कॅमेराकडे आणि बोलीन, म्हणजे तुम्हाला पण दिसेल आणि तुम्हाला पण ऐकायला येईल तुम्ही काय बोलते. चला. हा आला वडाचा झाड. आणि इकडे एक नाही, दोन वडाचे झाड आहेत. सगळ्या जगात तिकडे अलग शूट करतोय अमित. हां, अमित पण आहे माझ्याकडे. मी एकटा नाही, कारण की इकडे एकटा याची कोणाची हिंमत नाही. म्हणजे जाऊ पण शकतो, असं नाही, जाऊ शकतो. तरी पण एवढा मोठा रस्ता आहे ना. अमित आपला अलग शूट करतोय. तो बघा, 4% चार्जिंग आहे. 4% चार्जिंगवर शूट करतोय. अरे कॅमेरा चालू केला तरी आणि संपणार नाही काय. हे बघा एकदम मस्त. अरे यार, आपल्याला हे पण आणलं पाहिजे होते आंब्यासाठी. काही इकडे आंबे तर असले ना, खतरनाक आंबे आहेत इथे. ते बोर हे आपले काय बोलतात, हे बघा फणस. बघा आईला तो मोठं फणस बघा. हे बघा आईला, खेळा पण काढली असते आपण, पण नाही. हे बघा आईला कसली आहेत. हे पण आहेत आपले. अरे काय बोलतात रे अमित त्याला? आलू नाही, त्या दिवशी काल काय आणले आपण? हा, करवंद तर एकदम कच्चा करवंद. आणि असे एवढे मोठे आहेत ना की काय बोलू नाही शकत. जांभळा वगैरे, जांभूल असतं ना, तेवढे मोठे आहेत हे करवंद. खतरनाक करवंद आहे. आपण करवंदाच आहे ना? नाही, पार्टीचं बघ तिकडं पार्टी गेलं करवंदा. थोडेसे करवंदा पण. आंबे पण भरपूर आहेत. पण आता काय ना, आंबे कोण नाही आता जास्त खात नाही. गरमी पण आहे ना. हा बघा आंब्याचा झाड इकडं. आता जास्त कोण खात नाही आंबे. आता आपण काय कोणाचे पण आंबे तोडू शकतो. मस्त काय तोडलं, काय फरक नाही कोणाला. तोडू दे भेंडी आहे, तोडू दे आंबे, तोडू दे. काय कोणाला काही फरक नाही पडणार. ते तोडू दे. आपल्याला काय, आपण काय खात नाही आंबा. ते लोक तोडतील, त्यांच्या पोटासाठी ती लोक खातील. चला तुम्हाला धरण पण दाखवू, पण आता त्यात पाणी नसेल कारण की आता पाऊस नाही. हे पहिलं जो जमाना होता ना, पहिल्याचं. माझ्या जमान्यात तर नाही होऊ शकत. मी जेव्हा असायचो ना छोटा, तेव्हा मस्त एकदम मोठा धरण असायचा. खालपर्यंत पाणी, डीपपर्यंत. मस्त तेव्हा मजा येते. पण काय या साल्याने सगळी मजा हे करून टाकली. ब्रिज बनवून टाकला या लोकांनी. ब्रिज पण दाखवू. बघा काका आहे तिकडं, आणि ऐकलं मला वाटतं. आणि आता वाटतं देऊळ खुल्लं आहे ना की बंद आहे? हां, खुल्लं आहे. देऊळ पण दाखवू. हा बघा देऊळ खुल्ला. हे बघा आतमध्ये आपले देव. टॉर्च लावू आहे ते काका हे करतात, फ्लॅश लाईट सगळ्यांवर हे टाकले. चल
देऊळ पण बघितला. मस्त सगळ्या देवांना हे केलं, ढाकले ढाकले. म्हणजे जेव्हा नवीन देऊळ बनायला तेव्हा बघा एकदम मस्त. इकडे पियाचा पाणी, हा तिथून पाणी पियाचा. पी रे, पकडशील कॅमेरा, मला पिऊ दे. नीट पकड ये बाई. अरे जायचं असं जायचं. अरे 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 काय घाण गटाराचं पाणी पितोय काय बघू शकता. यम्मी लागलेला आहे त्याला. गटाराचं पाणी आहे. गटाराचं पाणी असतं तर पिला पण नसतं मी. काही बोलू नको, चांगला पाणी आहे. हर एक गावाला येताना आता इकडूनच पाणी घेऊन जातो, कारण की हा कसा चांगला असा येतो ना नदीवरून. आम्ही इकडे चप्पल धुतो पाण्याने, तरी पाणी पण पितो. बघा एकदम स्वच्छ साफ पाणी आहे बघा. स्वप्नात बघा तिकडून पाणी ते एवढं इथं पाणी बघा साफ स्वच्छता. हे राहणं पोरा बाजूला मला पण काढायचं. सकाळ वाजता तिथे इथं खा मस्त आहे ना. मस्त आहे ना. हा बघा पियाचं मस्त होतं. ते पाय धुतो आम्ही. इकडे जास्त तर गाई येऊन पितात पाणी, पण इकडं पण हे पण. तर चला आता थोडा जाऊया पुढं. ही विहीर, हां ते विहीर बनवेल. चला विहीर पण दाखवतो आतमधला त्या विहिरीच्या. भरपूर मस्त, अरे डीप भरपूर आहे ती. ही विहीर आहे ना, भरपूर डीप आहे. जाऊया काय आम्ही, चल चल. ही विहीर बघायला जातोय आम्ही. भरपूर डीप आहे. जर माणूस गेला ना तर म्हणे हे नाही डुबणार तर नाही, ॲटलिस्ट थोडासा हे होईल म्हणजे घाबरेल. असं वाटतं बंजी जम्पिंग करतोय. बघा चला. हे आहे हे बघा, परत लागली. हे बघ आईला खोलच्या खोल. हे बघा याच्या झाडं आसपास लागले म्हणून ही एवढी मोठी विहीर खाली. आईला आवाज पण माझी गुंजते. इकडे स्टेअर्स खाली जायला खतरनाक. जो खाली जायत असेल ना त्याचा तर मुतला असतं खाली जाईपर्यंत. खाली जाईपर्यंत तिथं मुतला ॲटलीस्ट. हे मच्छर फिरतात ना इथे. तो बघा तिकडे तो आम्हीच येतोय. चल ना काहीच काय. हा आता आलो. हा ब्रिज गावाला नाही तो सरपंच. हा खतरनाक आंबे. हे बघा इकडं हा ब्रिज. हा ह्याला सरपंचनी बनवला ब्रिज. एवढा चांगला तिकडं होता ना ब्रिजची पण काय गरज नव्हती. असं होतं लाल मातीसारखं तिकडंच होतं सेम, पण ह्यांनी ब्रिज बनवला खाली फुकट. एवढं चांगलं होतं, एकदम पाणी एकदम धरण होतं. मस्त गाई वगैरे यायचं, पाणी पिऊन जायचं. तेव्हाचा जमाना मस्त. तेव्हा मी जेव्हा असायचो ना, काल अरे काजूचं झाड आहे, काजू दाखवतोय मस्त. हे बघा हिंदी ब्रिज बनवला इकडं. एवढा मस्त गाई इकडं ना, असे गायच्या गाई. मी बाबांसोबत आणि बाबा आणि माझा भाऊ दोघं आम्ही तिघं इकडे यायचो. इकडं ते एकदम अशी इकडं हे गाई असायच्या पाणी पियत. काय बैल तर भांडणं करायचं इकडे. मस्त असं बघा. हे जे आहेत ना हे 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 तेव्हा नसायचं. एकदम असं फ्लॅट असं मैदानासारखं असायचं, पण आता एकदम रोड झाला. हे दगडी आहेत ना, हे दगडी काय नसायचं, एकदम सपाट असायचा. हे बघा हे लाईन ना, ही लाईन या अशी लाईन अशी असायची एकदम. आणि तिकडूनपर्यंत असं एकदम पूर्ण असं नदी. मस्त होतं. पण या सरपंचने इथं बनवलं नाही एवढं चांगलं. पहिलं पण एकदम होता बरोबर. गाडी जाईल, 4 व्हीलर जाईल कशी होतं. खाली जायचं 4 व्हीलर होते. आता आम्ही जातो आहे धरणाच्या खाली. हां आता इकडून रस्ता आहे, आता तिकडून नाही तर इकडे पूर्ण असं मस्त नदी असायची. तुम्हाला आम्ही भरपूर काय दाखवू. काजू तर नाही, काजू एवढं नाही दाखवत. अरे हां, आणि मी तुम्हाला विसरलो, आम्ही कोणत्या गावात आहे. आम्ही वाघिण्याच्या गावामधले. हां वाघिण्याच्या गावामधल्या तो का आम्ही तिकडे गेला पुढे शूट करत. आणि इकडून जर तुम्ही जाणार ना, आम्ही
ते इथून सीधा आंब्यांना तिकडे भरपूर आंबे, मस्त आंबे भेटतील. चला तर पुढे जाऊया थोडं.